वेलकम एव्हरीवन. मी आहे नागराज बालगी ए नॅक्स फ्रॉम क्रिक्झनिफाय आणि आज आपण बोलणार आहोत मॅच नंबर 63 जो होणार आहे मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या मध्ये. तसा तर हा मॅच एक डिसायडर आहे 4th पोझिशनसाठी प्लेऑफमध्ये कोण जाणार कोण नाही. पण जो कोणी हा मॅच म्हणजे आजचा मॅच हरणार त्याला एक अजून चान्स आहे. तो कसा ते आपण पुढे बघू. चला आपण बोलू या मॅचबद्दल. तर हा मॅच जो आहे तो वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. जो एक बॅटिंग ट्रॅक असतं म्हणजे 200चा स्कोअर तुम्ही या पिचवर इझिली बघणार. पेस आणि बाउन्सला मदत भेटेल म्हणून तुम्हाला विकेट्स पडताना पण दिसेल ॲट द स्टार्ट ऑफ दी म्हणजे स्टार्टिंगच्या मॅचच्या स्टार्टिंगमध्ये. प्लस तुम्हाला जे ॲव्हरेज स्कोअर आहे ते 200 किंवा त्याच्या पुढे जाताना बघेल 100%. आणि हे दोन्ही टीम्सकडनं होऊ शकतं कारण त्यांच्याकडे असे प्लेयर्स आहेत. आणि जो कोणी टॉस विन करणार तो करणार चेस या ग्राउंडवर. इकडे आपण हेड टू हेड रेकॉर्डचा हे केलं किंवा या व्हेन्यूचं स्टॅट्स बघितलं तर कुठे ना कुठे मुंबई दोन्ही ठिकाणी डॉमिनेट करते आणि कुठे ना कुठे आजचा मॅचमध्ये फेवरेट्स मुंबई असलं पाहिजे. म्हणजे इन शॉर्ट मी असं म्हणतो आहे की मुंबई आजचा मॅच जिंकला पाहिजे. फॅन्टसी प्लेयर्स जो आज माझ्या हिशोबाने चालू शकतो म्हणजे चांगला परफॉर्म करू शकतो ते असणार आहे फॅफ डु प्लेसी, KL राहुल, नंतर तुमचं हे आपलं रोहित शर्मा, हार्दिक पांड्या. अजून थोडेफार रिप्लेसमेंट्स जे झाले आहे त्यात इन केस आज आपल्याला असलंका खेळताना दिसला तर त्याच्याकडनंही आपण एक चांगला परफॉर्मन्स हे करू म्हणजे परफॉर्म करेल असं बोलू शकतो. बाकी तर जे आहे ते आपण बघू मॅचमध्ये. पण जसं मी अगोदर सांगितलं परत सांगतो, आज आपल्याला मुंबई फेवरेट्स दिसत आहे.